कॅनव्हासवरती साकारलेली ही महापुरुषांची चित्र इतर चित्रांपेक्षा वेगळी आणि अनोखी आहेत. कारण ही चित्र साकारताना कोणत्याही रंगाचा वापर न करता फक्त रक्तापासून ही चित्र साकारली आहेत. स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी रक्त सांडलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रकार प्रल्हाद ठग यांनी स्वतःच्या रक्तापासून ही चित्र चितारली. त्यांची ही चित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. रक्ताने बनवण्याचे एक कारण असं आहे की ज्या देशासाठी समाजासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व समर्पित केलं आणि आपल्याला आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा देशभक्तांचीच मी चित्र काढलेली आहे. असा विचार केला की रक्ताने जर आपण कलाकार म्हणून आम्ही काय करू शकतो, म्हणून चित्र काढू शकतो. मग रक्ताने काढायला सुरुवात केली, कारण त्यांचं नातं जे हे रक्ताचं होतं आणि रक्ताने चित्र काढल्यामुळे माझ्या ज्या भावना आहे देशाविषयी ह्या तरुणांपर्यंत किंवा नक्की जनतेपर्यंत ह्या पोहोचू शकतात. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सध्या हे चित्र प्रदर्शन सुरू आहे आणि याच प्रदर्शनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धान्याचा वापर करून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा. मूग, गहू, मसूर, तीळ, जवस, ज्वारी, बाजरी अशा अनेक धान्यांचा वापर करून ही अनोखी कलाकृती त्यांनी साकारली आहे. जे शेतकरी आपल्याला धान्य ज्याला म्हणजे भारताचा पोशिंदा म्हणतो, आणि त्या शेतकऱ्यांचे आज धान्य जे आहे त्यांचं प्रेझेंटेशन रस्त्यावर विकली जातं, पण त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून मी ते धान्याची रांगोळी बनवलेली आहे की शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या धान्याचं आगळे एक प्रदर्शन व्हावं. पण हे चित्रकृतीतून जर झालं तर अधिक चांगल्या प्रमाणात लोकांना माहिती, प्रत्येकजण विचारतात रांगोळी काढल्या हे धान्य कुठलं आहे, हे धान्य कुठलं आहे, मग ते धान्याची माहिती त्या लोकांना मी देत असतो. म्हणून हे चित्र मी धान्याने काढलेलं आहे. त्यामुळे नव्या पिढीला आगळ्या वेगळ्या मार्गाने इतिहासाची ओळख करून देणारा प्रल्हाद ठग यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे.